नमस्कार. चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही भव्य उद्योजकीय स्वप्न आणि विजन बघत आहात का? तुमचे स्वप्न आणि विजन एकाच चाकोरीमध्ये अडकले आहेत का? तुम्ही वर्षानुवर्ष त्याच प्रश्न आणि समस्येत अडकला आहात का? तुम्ही दिवस-रात्र तुमच्या प्रश्न आणि समस्यांच्या उत्तराच्या शोधात आहात का? जर उत्तरे माहीत असतील, तर कृती करायला अडचणी येत आहेत का? जे तुम्ही करत होता, ते तुम्ही करत राहिलात, तर जे तुम्हाला मिळाले, तेच तुम्हाला परत मिळणार. जर हा चक्रव्यूह भेदायचा असेल तर IRDM समुदायामध्ये सामील व्हा. माझे नाव नितीन साळकर आहे. मी NLP मानसोपचार तज्ञ आणि करिअर इंटेलेक्ट कोच आहे. मी विद्यार्थी आणि उद्योजकांचे प्रशिक्षण आणि उद्योजकीय गुणवत्ता विकसित करायचे काम करतो. आजचा विषय आहे टीमवर्कद्वारे व्यवसाय उभारणे. तुमच्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या चांगली असूनही तुम्हाला खालील समस्या येत आहेत का? विश्वासाचा अभाव, ध्येय आणि कामाबद्दल गोंधळ, विसंवाद, मनोबलाची कमतरता, वैयक्तिक स्वार्थावर लक्ष केंद्रित करणे, नेतृत्वाचा अभाव, दिशेचा अभाव, जबाबदारी टाळणे इत्यादी इत्यादी. कारण तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकसंघ काम करण्यासाठी समन्वय नाही आहे. या गोंधळामागील कारण म्हणजे चुकीचे कर्मचारी नियुक्तीचे धोरण. उद्योजकाने कर्मचारी नियुक्तीसाठी सर्वसाधारणपणे खालील धोरण राबवावे. नियुक्ती मुलाखत. मुलाखत ही उमेदवाराची गुणवत्ता ओळखण्यासाठी असावी, शैक्षणिक कामगिरीसाठी नसावी. उमेदवाराची गुणवत्ता संस्थेच्या विशिष्ट विभागांसाठी योग्य असावी. नवीन कर्मचाऱ्यांचे स्वागत. पहिल्या दिवशी कर्मचाऱ्याचे स्वागत करणे आणि त्याला कंपनीची संस्कृती, व्हिजन, ध्येय आणि मूल्यांबद्दल जागरूक करणे. नोकरीची भूमिका आणि अपेक्षा स्पष्ट करणे आणि त्याला इतर सहकाऱ्यांसोबत मिसळवणे हा उद्देश असावा. प्रशिक्षण. त्याला नोकरीशी संबंधित जबाबदारीबद्दल औपचारिक अंतर्गत प्रशिक्षण द्यावे. तसेच विविध वर्तणुकीय कौशल्यांसाठी बाह्य प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. कर्मचारी आणि ग्राहक तक्रार धोरण तयार करणे, ज्यामुळे तो चुकींची जबाबदारी घ्यायला तयार होईल. मूल्यांकन. त्याच्या कामगिरीनुसार त्याच्या कामाचे मूल्यांकन तयार करणे. एक्झिट मुलाखत. एक्झिट मुलाखतीचा उद्देश म्हणजे त्याच्या आणि इतर कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, आव्हाने, जोखीम आणि नेतृत्व याबद्दल अभिप्राय घेणे असा असावा. एकदा तुम्ही योग्य कर्मचारी नियुक्ती धोरण लागू केले की पुढचे पाऊल म्हणजे उद्योगाच्या स्वप्न, व्हिजन आणि ध्येयाशी संबंधित प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी कामाची प्रणाली आणि मूल्यमापन तयार करणे. ह्याचा फायदा असा आहे की त्यामुळे उद्योगाची उत्पादकता सुधारते आणि इतर विभागांशी समन्वय साधता येतो. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा आणि प्रेरणेप्रमाणे कर्मचाऱ्यांचे योग्य मूल्यमापन करता येते. ह्यासाठी उद्योजकांना कर्मचाऱ्यांच्या प्रेरणादायी टप्पा समजून घेणे आवश्यक आहे, ज्यासाठी कर्मचारी संस्थेत काम करत आहेत. मेंदूशास्त्राने केलेल्या संशोधनानुसार कर्मचारी खालील टप्प्यानुसार प्रभावीपणे काम करतात. एकदा कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्याबद्दल समाधान मिळाले की ते पुढील टप्प्यांसाठी प्रभावीपणे कामगिरी करतात आणि असेच पुढे जात असतात. पहिला टप्पा म्हणजे जगण्याच्या प्राथमिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय गरजा, शिक्षण इत्यादीसाठी आवश्यक असलेला पैसा. दुसरा टप्पा म्हणजे सुरक्षिततेच्या गरजा म्हणजे निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी आवश्यक असलेला पैसा. तिसरा टप्पा म्हणजे कुटुंब किंवा प्रेमाची गरज म्हणजे कुटुंबाच्या विविध गरजांसाठी आवश्यक असलेला पैसा. चौथा टप्पा म्हणजे सन्मान आणि प्रशंसेची गरज म्हणजे
कर्मचाऱ्यांना समाजात कौतुकास्पद आणि मानसन्मान मिळणे यासाठी कर्मचारी काम करतात. 5वा टप्पा म्हणजे बढती किंवा प्रगतीची गरज म्हणजे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक वाढीसाठी बढती किंवा प्रगतीची संधी दाखवणे आवश्यक आहे. 6वा टप्पा म्हणजे आत्मसाक्षात्काराची गरज म्हणजे कर्मचारी त्यांच्या वास्तविक क्षमतेनुसार किंवा गुणवत्तेप्रमाणे कामगिरी करतात, ज्याचा वापर संस्थेच्या वाढीसाठी म्हणजे सर्जनशीलता किंवा नवीन उपक्रमासाठी केला पाहिजे. 7वा टप्पा म्हणजे नेतृत्वाची गरज म्हणजे कर्मचारी संघटनेमध्ये नेते निर्माण करण्यासाठी काम करतात. कर्मचाऱ्यांना संस्थेमध्ये समाधान मिळणे आवश्यक आहे, कारण कर्मचारी हा ग्राहकाचा पहिला संपर्क बिंदू असतो. नंतर व्यवस्थापक हा कर्मचाऱ्यांसाठी संपर्क बिंदू असतो. नंतर उद्योजक हा व्यवस्थापकासाठी संपर्क बिंदू असतो. कोणताही व्यवसाय या सर्वांच्या एकमेकांबरोबरील संवाद आणि स्नेहसंबंधांशिवाय टिकू शकत नाही. व्हिजन, उत्पादकता आणि नफा साध्य करण्यासाठी उद्योजकाला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सक्षम करावे लागते. शिवाय कर्मचाऱ्यांमधील सर्वोत्तम गुणवत्तेप्रमाणे काम करून घेण्यासाठी उद्योजकामध्ये उत्तम नेतृत्व गुणाची आवश्यकता आहे. मानवी स्वभावाचे स्वरूप दुर्लक्षित करणे, त्यांना दोष देणे किंवा समजून घेण्यात अयशस्वी ठरणे ह्या गोष्टी उद्योजकाच्या नेतृत्वाला मारक ठरतात. त्यामुळे तुमच्याकडे प्रशिक्षण देण्यासाठी पैसा नाही आहे याला महत्त्व न देता लोकांची सर्वांगीण गुणवत्ता विकसित करणे हा कळीचा मुद्दा ठरतो. मोठ्या कंपन्या अशा लोकांपासून निर्माण होत नाहीत, जे दररोज कामाचे ओझे, शाप, समस्या घेऊन काम करतात. उत्तम कंपन्या अशा लोकांमधून निर्माण होतात, जे प्रेरणा घेऊन त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे काम करतात आणि कामाचा आनंद घेतात. तुम्हाला विषय आणि चॅनलचा उद्देश आवडला का? तर चॅनलला लाईक करा. ह्याविषयी अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक सुंदर कोट आहे, जर वेगात जायचे असेल तर एकटे चाला, जर लांब जायचे असेल तर एकत्र चाला. एकत्र येण्यामुळे संधी निर्माण होणार असेल तर चॅनल शेअर करा. प्रश्न किंवा समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप लिंकवर पोस्ट करा. उत्तरे संक्षिप्त रूपात दिली जातील. धन्यवाद.